आज आपण बनवणार आहोत एकदम हेल्दी, टेस्टी आणि प्रोटीन रिच रेसिपी। यासाठी आपण कांदा, कोथिंबीर आणि शिमला मिरची कापून घेतली आहे बारीक बारीक, आणि त्याचबरोबर एक छोटासा टमाटाही आपण कापून घेणार आहोत एकदम बारीक। ही रेसिपी खूप हेल्दी आणि टेस्टी आहे। तुम्ही लहान मुलांसाठीही टिफिनमध्ये देण्यासाठी बनवू शकतात किंवा घरी असल्यावरही तुम्ही चारू शकतात। ही आता आपण मूग डाळ ही 4 तासासाठी भिजत घातली होती। याची आपण मिक्सरमध्ये पेस्ट बनवून घेऊया। तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा। सोबत दिलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, कारण माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। आता आपण पेस्ट बनवून घेतली आहे आणि गॅसवरही पॅन गरम झालेला आहे। हा डोसा पॅन आहे। त्यानंतर आपण थोडंसं तूप टाकून घेतलं। तुपाऐवजी तुम्ही तेलाचाही वापर करू शकतात, परंतु आपण हेल्दी रेसिपी बनवत आहोत त्यामुळे आपण तुपाचा वापर करत आहे। त्यानंतर बॅटर थोडंसं टाकून घेतलं पॅनवरती आणि हाताने पसरवून घेतलं। थोडासा कांदा, थोडीशी कोथिंबीर, थोडीशी शिमला मिरची आणि टमाटर याप्रमाणे टाकून घेऊया। आणि आता एक साइड भाजल्यानंतर आपण पलटून घेऊया। पलटल्यानंतर आपल्याला जास्त वेळ लागणार नाही भाजण्यासाठी, 1 मिनिट पुरेसे। तुम्ही बघू शकता किती छान असं भाजून निघलेला आहे डोसा। आणि त्यासोबत आपण देणार आहोत टोमॅटो केचप। तर हिरव्या